हॅलो. हां दादा बोला की. काय झालं रे? 2 दिवसात पैसे देतो म्हणला. हां दादा फक्त एक 4 दिवस टाईम द्या. 4 दिवसात एका हवाला डील होणार आहे माझं. कसं पण करून देतो तुम्हाला पैसे. 4 दिवस. फक्त 4 दिवस देतोय तुला. या व्यतिरिक्त तुला एकही दिवस भेटणार नाही. हां एक दादा. तर हां पैसे, नाहीतर तुझा हं. जीव. कळालं ना? हां दादा कसं पण करून देतो दादा. यावेळी इलेक्शनमध्ये दादा जिंकायला पाहिजे. काही पण करा. पाहिजे त्यांना पैसे द्या. पाहिजे त्यांना दारू होता. काही पण करा, पण दादा जिंकायला पाहिजे. काय म्हणतोय? ऐकलास का? पण कालीन थोडा मोठा पैसा आणायचा कसा? इलेक्शनचा टाइम आहे, बंदोबस्त जरा टाईट असेल. हे विषय दादाला विचारून ठरवतो. पण कोणाला काही कशाचं कमी पडू नये, ते सगळं तुम्ही बघून घ्या. कालीन माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू दे. माझ्याकडे एक माणूस आहे, तो काम करू शकतो आपलं हे. कोण? कसं? माझ्या ओळखीचा एक माणूस आहे अब्दुल नावाचा. तो आपल्याला 0 रिस्कवर आपले पैसे इथं पाठवू शकतो. ते कसं काय? हा हो कालीन, तो आपल्याकडनं पैसे घेतो आणि ते US डॉलरमध्ये कन्वर्ट करतो. कन्वर्ट करून आपल्याला पाहिजे त्या गावात इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून देतो. हे सगळं ठीक आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कसं ओळखायचं आपण? डील झाल्यावर अब्दुल आपल्याला ओळखसाठी एक नोट देतो. ते नोट दाखवून आपण आपले पैसे परत घेऊ शकतो. ठीक आहे, चल करू. तेवढे पैसे अरेंज कुठून करायचं आपण? कालींचा एक मोठा हवाला डील आपल्या इथे होणार आहे. ते पैसे आपल्याला भेटले की झाल्यासारखं. आपल्याला कसं काय भेटेल ते पैसे? असं कळालं की कालींचा 5 करोडचा हवाला डील होणार आहे. ते आपण करू. कसं करायचं ते डील? कालींपाशी ना एक हवाला नोट येणार आहे. ते नोट कोणापाशी असणार ना, पैसे त्यालाच मिळणार. मग ते नोट कसं घ्यायचं? कालीन इथं रोज दुपारी चहा प्यायला येत असतो, तेव्हा आपण ते नोट घेऊ शकतो. काय लोचटर होणार नाही ना? तू टेन्शन घेऊन करू, मी सगळं प्लॅन केलं. हे काय घेतला? काय झालं? पाकिट. पाकिट घेतला? खरं सांग, बघू. दाखव दाखव. $4 करोडचा हवाला नोटा रे बाबा. कालीन मला वाटतं कॅन्टीनमध्ये विसरला तुम्ही. चल. कालीन तुम्ही कॅन्टीनमध्ये बघा, मी तर रोडच्या साईडला कुठं पडलाय का बघ.
there lived a ghost. He was known to be a killer and feared the most. यांच्या आईला माझ्यासोबत राहून मलाच गोडा लावतात. एकेकांना बैल लावतो बैल.